रामकृष्ण हरी. मी तेजल चौकेकर खोत. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. वर्षभरात अशा एकूण 24 एकादशी असतात, पण आषाढ महिन्यात येणाऱ्या आषाढी एकादशीला विशेष असं महत्त्व आहे. तसं पाहायला गेलं तर आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी असतात. एक आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी आषाढी वैद्य एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी एक समजूत आहे. याशिवाय आषाढी एकादशी म्हटलं तर डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रातून निघणाऱ्या पायी वारीमुळे या एकादशीला संत परंपरेचं अनोखं स्वरूप देखील प्राप्त झालंय. पांडुरंगाचं नामस्मरण करून आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण केली जाऊ शकते, कारण आषाढ महिन्यातील एकादशीला फार पवित्र मानलं जातं. म्हणून या एकादशीला महाएकादशी असंही म्हणतात. आषाढ महिन्यातील अत्यंत आनंदाचा हा दिवस असतो. एकादशीच्या या दिवशी कृष्ण आणि शुक्ल पक्षातील भगवान विष्णूच्या विविध रूपांचं दर्शन घेतलं जातं. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाते. यावर्षी हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी 16 जुलैला रात्री 8:33 सुरू होईल आणि 17 जुलैला रात्री 9:33 संपेल. आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, योग आणि शुक्ल योगाचा संयोग असणार आहे. या काळात धार्मिक कार्यांसोबत अनेक महत्त्वाची कामं केल्यानं लाभ मिळतो असंही म्हटलं जातं. ग्रंथपुराणात म्हटल्याप्रमाणे भगवान शंकर यांनी प्रसन्न होऊन मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाला इतर कोणाही कडून न मरता तू केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा खूपच उन्मत्त झाला आणि त्याने देवावरच स्वारी केली. त्यामुळे अन्य देवांनी भगवान शंकराकडे मदतीसाठी धावा केला, पण भगवान शंकरांनीच त्या राक्षसाला वर दिलेला असल्याने त्यांना फार काही करता येणं शक्य नव्हतं. त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केलं. त्याचवेळी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडलं आणि गुहेत पूर्ण दिवस राहिल्याने त्या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवासही घडला होता. मृदुमान्य राक्षसाला मारणाऱ्या या देवीचं नाव होतं एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी ही आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. यासाठी लोकशाही मराठी चॅनलला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.